भागवत अध्याय क्रमांक 3. काल आपण पाहिलंय की जनक राजाने प्रश्न विचारलाय नवनारायणाला. काय म्हणाले जनक राजा की हे नारायण, की ज्याचे नारायण हे ज्याचे नाम आहे का नाही, हे ज्याचं नाम आहे असं त्या ब्रह्माचे परमात्म्याचे स्वरूप आम्हाला सांगण्यास तुम्हीच योग्य आहात. काय की तुम्ही सांगताय तोच नारायण म्हणजे तेच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे, तोच आत्मा आहे, आणि तोच जगताच्या रूपाने सगळ्या ठिकाणी तो नकलेला आहे. असा असणारा परमात्मा, असा असणारा नारायण, त्याचं स्वरूप काय नेमकं शब्दाने आम्हाला समजलं की हा सगळा परमात्मा तो आहे, हे आम्हाला समजलं शब्दाने. पण नेमकं त्याचं स्वरूप आहे ते कसं अनुभवायचं हे आम्हाला सांगा. तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आता पिप्पलायन नारायण देते बघा. पिप्पलायन नारायण का नाही. पिप्पलायन उवाच स्थित्यत भवन प्रलय हेतुरश्यम येत स्वप्न जागर सुषुप्तेषु सद्वेश्य देहेंद्रिया सुहृदयानी चरयंती येन सज्जीवितानी तदेवेहि परम नरेंद्र. श्लोक क्रमांक 35. पिप्पलायन म्हणाले, हे राजा, तुला परमात्मा काय ते सांगतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे ते कारण असते, पण स्वतः हेतुरहित असते. जागृती, स्वप्न, गाढ झोप हे तिन्ही अवस्थात ते अस्तित्वात असते. तसेच त्या पलीकडील समाधीमध्ये ते अस्तित्वात असते. त्याच्याच योगाने देह, इंद्रिय, प्राण, मन यांना चेतना मिळते आणि ते कार्य करतात. त्यालाच नारायण असे म्हणतात. म्हणजे नारायण म्हणजे काय, नारायण नेमकं कुणाला म्हणायचं, असा प्रश्न जनक राजाचा आहे. या श्लोकामध्ये आता पिप्पलायन ऋषी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतात. हा संवाद चाललाय कुणाचा आता, पिप्पलायन मुनी आणि जनक राजा. हा चाललेला संवाद नारद मुनी वसुदेवाला सांगतात. आणि नारद मुनी वसुदेवाला यांचा संवाद सांगतात. हे कोण सांगते, जनक राजाला शुकमुनी सांगतात. आगा ज्याचेनी उपजे उत्पत्ती, त्याचेनी अंगे स्थितीशी स्थिती, ज्याचेनी प्रलया प्रलय शक्ती, ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू. हे राजा, अरे ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्या अंगानेच त्याचे नित्य पालन होते, प्रलय करण्याची शक्ती सुद्धा ज्याच्याकडेच आहे, असा असणारे ते त्रैलोक्याचे जे मुख्य कारण आहे तोच म्हणजे नारायण का नाही. ज्याच्यापासून सृष्टी उत्पन्न होते, त्याच्याच अंगाने, म्हणजे तोच काय होतो, सगळं सृष्टीच्या रूपाने तोच होतो, नकतो. आणि त्याचं पालनही तोच करतो. त्यांचं पालन पोषण कोण करतो, तोच करतो. म्हणजे सृष्टी निर्माण त्याच्यामुळे होती, त्याचं पालन पोषण तोच करतो, आणि त्याचा नाश पण कोण करतो, तोच करतो. त्यालाच म्हणजे म्हणून त्याला त्रैलोक्याचे जे मुख्य कारण आहे तो नारायणच आहे. या अपरी जो जगाचा हेतू सोये सो सत्ता हेतू रहितो, सचितानंदे सदोदितो, तो जाणनशी तो नारायण. पण स्वतः मात्र स्वयंपूर्ण. पण स्वतः कसा आहे, जरी तो हा सगळं करत असला पण स्वतः कसा आहे, तो स्वयंपूर्ण आहे, निर्हेतुक आहे, हेतुरहित. निर्हेतुक म्हणजे काय, हेतुरहित आहे तो सत, चित आणि आनंद यांना सर्वदा परिपूर्ण आहे. काय त्याचं खरं स्वरूप, सत, चित, आनंद. सत म्हणजे सत्य असणारा, चित म्हणजे कधी नाश न पावणारा असा असणारा जो आनंद, यांना सर्वदा कसा आहे, यांनी तो सर्वदा परिपूर्ण आहे तोच, आणि त्यालाच नारायण असे म्हणायचं. हेतू निश्चितचा बघा. मग आता परमात्मा, एखादा म्हणतो नेमकं परमात्मा म्हणजे काय, परमात्मा बघाय त्याला अनुभव, म्हणजे त्याचा अनुभव म्हणजे नेमकं काय, असं काय झालं म्हणजे त्याचा अनुभव आपल्याला आला म्हणून समजायचं. तो काय असं उपाधीने पुढे उभा राहतो का, असं काय प्रकाश रूपाने दिसतो, नेमकं त्याचा अनुभव काय. त्याचा अनुभव हाच आहे की त्याचं स्वरूप आहे ते सतचित आनंद, आणि ते त्याच नसून ते आपल्या सगळ्या विश्वाचं अख्खे स्वरूप काय त्याचे, त्या रूपाने तो नाचलेला आहे. सतचित आनंद म्हणजे सतत असणारा, सत्य असणारा, कधी नाश न पावणारा असा जो आनंद आहे, ते आनंद म्हणजे त्याचं स्वरूप आहे. म्हणून जे खरं संत महात्मे असतात त्यांच्या ठिकाणी समाधान, आनंद हे नित्य असतात. का असतात, कारण ते भगवंतमय स्वरूप झालेले असतात आणि त्यांचं स्वरूप काय आनंदमय. जेवी सायन प्रात मध्यान, तेही काळी अलिप्त गगन, तेवी उत्पत्ती स्थिती प्रलय जाण, समान नारायण परमात्मा. ज्याप्रमाणे सकाळी, दुपारी का नाही, संध्याकाळ हे तिन्ही काळाने आकाश कसं लिप्त होत नाही, होतं का लिप्त तिन्ही काळाने, नाही होत. त्याप्रमाणे नारायण परमात्म्याची उत्पत्ती, स्थिती, लय ह्या तिन्ही काळी अलिप्त असतो. कसं आहे भगवंत हे तिन्ही काळामध्ये वेगळा आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही काळात कसं आहे, तो वेगळा आहे. हे सगळं करून पण तो वेगळा आहे.
उत्पत्ती स्थिती प्रलयांत म्हणशी कोण देखे येथ त्याची आरतीची दृष्टांत स्फुरदर्थ अवधारी. म्हणून उत्पत्ती स्थिती लयामध्ये दृष्टा कोण म्हणजे उत्पत्ती करणारा, स्थिती करणारा, प्रलय करणारा जरी हा असेल पण ह्याला पाहणारा कोण आहे का नाही, कोण आहे तर ते मी तुला दृष्टांत देऊन सांगतो ते ऐक. काय म्हणतात पिपलायन मुनी की त्याचं तुला मी दृष्टांत देतो ते ऐक. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही व्यापुनी समाधी ही परती ज्याची साक्षी तुये पुरे स्फूर्ती तो जाणणी शिती नारायण. जागृती अवस्था, स्वप्न अवस्था, झोप या तिन्ही अवस्थामध्ये जो व्यापून समाधीत जो साक्षी असतो त्याला म्हणायचं नारायण. म्हणजे आपण जागा आहे, जागा असताना जी आपली स्थिती त्याची जाणीव कुणाला आहे, ठीक आहे जागे म्हणून आपल्याला त्याची जाणीव आहे. आता आपण झोपलोय, झोपीमध्ये आता स्वप्न पडतात त्याची जाणीव कुणाला आहे. आणि आता स्वप्न पण नाही पण झोप लागली, पण गाढ झोप लागली म्हणजे काय सुषुप्ती. आता आठवण आता काय आठवण नाही नाठव पण नाही अशी जी स्थिती आहे त्याला म्हणायचं सुषुप्ती. त्याच्या ठिकाणी ही सगळं जाणणार कोणी, तोच आहे. त्याच्यानंतर असणारी समाधी स्थिती म्हणजे कोणी जाणणार, तोच जाणणारा. असा तिन्ही काळात ज्याला जाणणार आहे त्याला म्हणायचं नारायण. जागृतीचे जानपण, स्वप्नीचे मिथ्याभान, सुषुप्तीचे साक्षी पूर्ण तो नारायण निश्चित. म्हणून जागृतीतील जाणते पण, स्वप्नातील मिथ्या गोष्टीचे भान व गाढ झोपे पूर्ण साक्षी भाव तो नारायणच आहे. सगळ्यांचा साक्षी कोण आहे, तो परमात्माच आहे. हे तिन्ही अवस्थेचा साक्षी कोण आहे, तो भगवंत आहे. बरं तोच काय असा असताना परमात्मा ते आपलं स्वरूप आहे, हे जगाचं स्वरूप तो आहे. एवं परमात्मा परम ज्योती आत्मा हृदयस्थ त्रिजगती ते नारायण म्हणते जाणनी शिती नृपनाथा. म्हणून ह्याप्रमाणे जो हृदयामध्ये ज्योती स्वरूपाने असणारा अंतःकरण हृदयामध्ये जो परमात्मा सर्व भूतांचा अंतरात्मा असणारा त्यालाच नारायण म्हणतात. ऐशी सांगता ब्रह्मस्फूर्ती अगम्य वाटेल ब्रह्मप्राप्ती सहज ब्रह्मा तोडे हाते एकते उपत्ती सांगेन. पण ही ब्रह्मस्थिती मिळणे कठीण आहे. बघा काय सांगतात ते, जरी हा सगळा परमात्मा अशा स्वरूपाचा आहे का नाही, पण असा असणारी जी ब्रह्मस्थिती, ही जी स्थिती आहे ब्रह्मस्वरूपाची अशी स्थिती ही आपल्याला मिळणे म्हणजे ते आपल्याला अनुभवाला येणं फार अवघड आहे. असे जर तुला वाटत असेल तर ब्रह्म म्हणजे सहज प्राप्त होईल अशी युक्ती मी तुला सांगतो. पण असं तुला वाटत असेल ना किती अवघड आहे बाबा हे मला कसं प्राप्त व्हायचं अशी शंका तुला वाटेल. पण हे एवढं सोपं आहे आणि कसं सहज तुला प्राप्त होईल ते तुला मी सांगतो ऐक. म्हणले तरी परमात्मा ब्रह्ममूर्ती पूर्ण तुझे हृदय नांदे आपण ज्याची मन बुद्धी प्राण इंद्रिय जाण वर्तते. मग काय करतो म्हणले, ते असणार पूर्ण ब्रह्म जो असणार परमात्मा असणार तो नारायण तुझ्या हृदयामध्येच आहे. कुठे तुझ्या हृदयामध्ये म्हणजे कोणत्या, या देह आणि देहाच्या आतमध्ये असणार हृदय त्या हृदयामध्ये आहे. त्याच्या सत्तेनेच काय चालतंय, मन काम करतंय. मन चंचल आहे ना, मन पळतं इकडे तिकडे. कोणाच्या सत्तेमुळे पळतं, त्या परमात्म्याच्या सत्तेमुळे पळतं. बुद्धी कोणामुळे काम करते, त्याच्या सत्तेमुळे. प्राण कोणामुळे जातो येतो, त्याच्या सत्तेमुळे. इंद्रिय कोणामुळे चालते, हात पाय कान नाक पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे कोणामुळे कार्य करतात, त्याच्या सत्तेमुळे. मग आपापली कार्य सगळे हे करतात कोणाच्या सत्तेमुळे, त्या परमात्म्याच्या सत्तेमुळे. आणि असं असताना परमात्मा कोणी, आपलाच कुठे हृदयामध्ये. कोटेशु दिशी रामेश्वर आणि कोठेशु दिशी काशी हृदयातला देव हृदयात राहिला उपाशी. मग कुठे खरा देव कुठे आहे, हृदयामध्ये आहे. आणि त्याला आपण विसरून गेलो आणि आपण बाहेर पाहायचा प्रयत्न करतो. मग बाहेर नाही का, नाही बाहेर पण आहे, पण आतला कळल्याशिवाय बाहेरचं कळणार नाही ना आपल्याला. आधी आतला कळून घ्यावं लागेल तर बाहेरचं समजेल. नयन तेने तेज देखणे रसना तेने स्वाद चाखो जाणे श्रवण तेने अवधाने शब्द ज्ञाने प्रबोधती. त्याच्याच तेजाने डोळे आकार पाहतात, त्याच्याच चवीने रसना चव घेते आणि कान त्याच्या शक्तीनेच ऐकण्याचे काम करतात. कोणाच्या शक्तीमुळे, त्याच्यामुळे हे सगळी ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय कोणाच्या सत्तेमुळे काम करतात, त्याच्याच काय शक्तीमुळे. त्याने अहंकार अहंभाव तेनेची मनाशी मंतव्य तेनेचे चित्ताशी चेतव्य बुद्धी बोधव्य तेने ब्रह्मबोधे. त्याच्यामुळेच अहंकार टिकतो. कुणामुळे, त्या परमात्म्यामुळेच बरं का. अहंकार पण कुणामुळे, त्याच्यामुळेच आहे. मन विचार करतं, चित्त चिंतन करतं, बुद्धीचं निश्चय करतं, बुद्धी काय करतं, अर्थ जाणतं, समजून विचार करते बुद्धी. कुणामुळे, त्याच्यामुळं. तेने जड देह सचेतन तेनेचे कळे मृदू कठीण तेनेचे चरणाच्या ठाई गमन
करी कर ग्रहण त्याची ये सत्ता, त्याच्याच मुळे देहाला चेतना मिळते. म्हणजे देह जो चालतोय आपल्याला दिसतो ना, देह चांगला टवटवीत कोणामुळे दिसतो? त्याच्यामुळे दिसतो. त्याचेच मृदू किंवा कठीण इत्यादी स्पर्श त्याला कळतात. पायात चालण्याची, वाहतात वस्तू घ्यायची किंवा टाकण्याची शक्ती सगळे त्याच्यामुळेच येते. म्हणून त्याचेने प्राण परिचरती, त्याचीने निमेषो अनिमेष स्फूर्ती, त्याच्या आनंद लेश स्थिती आनंद उपस्थिती भोगीते प्राणी. त्याच्यामुळे श्वास उच्छ्वास चालतो, डोळ्यांची उघडझाप होते, प्राणी विषयाचा आनंद भोगतात. कुणाच्या सत्तेमुळं? त्याच्या सत्तेमुळं. म्हणून ज्ञानेश्वर मध्ये पण ज्ञानेश्वर मला सांगतात काय चाले हे शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलावी तो हरिवीन, देखवे ऐकवे एक नारायण, तयाचे भजन कुणा. सगळं चालणार कोणी? मी चालविता सूर्य चाले, मी चालविता प्राणो हाले. भगवंत सांगतात अर्जुनाला. यव चाळक जो त्रिजगती, जो स्वानंदे नांदे हृदय स्थिती, त्या ते नारायण म्हणते तोच निश्चिती परमात्मा. म्हणून हे राजा, याप्रमाणे त्रिभुवनाचा असणारा जो चालक आहे, वर द्वय प्रत्येकाच्या हृदयात मध्ये असणार, प्रत्येकाच्या हृदयात असणारा जो स्व आनंदाने नांदणारा जो नारायण आहे तोच परमात्मा होय, तोच ब्रह्म आहे, तोच आत्मा आहे. ज्याचे मन बुद्धी प्राण इंद्रिये विचरती संपूर्ण, तू म्हणशी ते आदिन हे कल्पंती कदा न घडे. मग आता असा जर सर्वांना चालणार देणारा आहे, मग सगळं चालवणार कोणी? तूच आहे. सगळं कुणामुळे चालतंय? त्याच्यामुळे चालतंय. मग असा सगळा असणारा तो इंद्रिय इत्यादींच्या अधीन आहे असे तू जर म्हणशील, मग काय म्हणशील? तो इंद्रियाच्या अधीन येतो, तर तो कल्पांती ही घडणे शक्य नाही. तशी कल्पांती घडणार नाही. म्हणजे इंद्रियाच्या अधीन होऊ शकतो का परमात्मा? नाही. इंद्रिय त्याच्यामुळे कार्य करतात, पण तू इंद्रियांच्या अधीन नाही. ते जाणपणे जाणो जोशी जाशी, ते जाणावे तेचे नेनशी, ते ज्ञाते पण ज्ञानाशी स्वरूपपाशी रिगू नाही. तू ज्ञाता म्हणून वेगळं होऊन त्याला जाणण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा तो जाणण्यानेच तो विसरतोस. कारण स्वरूपामध्ये ज्ञाते पण ज्ञानाचा प्रवेश होत नाही. काय होतं बघा, की जो साधक आहे, साधक काय करतो? त्याला ज्ञानाने ज्ञाता म्हणून, म्हणजे काय? जाणणारा. ज्ञाता म्हणजे काय? ज्ञानी असणारा, की मी एक जाणणार आहे आणि तो एक परमात्मा. म्हणजे माझं काय ध्येय आहे? काय ध्येय? ते परमात्म्याला मला ओळख करून घ्यायची. कोणाला ओळख करून घ्यायची? मला ओळख करून घ्यायची. म्हणजे ध्याता आहे मी. कोणी? ध्याता. ध्यान आणि ध्येय, माझं ध्येय काय? ते परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं. असा असणारा जो नेता आहे, तो नेता ज्ञान आणि ज्ञेय का नाही, असा असणारा जो नेता आहे तो वेगळा होऊन त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. त्याला वेगळं व्हावं लागतं ना. आहे कोण तो? आता परमात्मा कोण आहे? आपलं स्वरूप आहे तेच आहे ना. पण त्याला वेगळं व्हायचं आणि त्याला जाण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ते जाणण्यानेच तो विसरून जातो बघा. आणि जाण्याला गेला की काय होतं? तू त्याला तो विसरून जातो. म्हणजे स्वरूपामध्ये जाणण्यात पण ज्ञानाचा प्रवेश होत नाही. म्हणजे ज्या स्वरूपाशी जर आपण त्याला जाणायला गेलं तर जाणणारा तिथं शिल्लक राहत नाही. आपण कालच पाहिलं, कारण आपला हा श्लोक काल झालेला आहे. काल काय पाहिलं आपण? जसं मिठाचा खडा पाण्यामध्ये पडला, वेगळा कुठपर्यंत आहे तो? जोपर्यंत मिठाचा पाण्यापासून तो मिठाचा खडा म्हणून आहे तोपर्यंत वेगळा आहे. पण एकदा जर का तो पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर तो मिठाशी एकरूप झाला तर आता वेगळा म्हणायला राहिला का? मी मीठ होतो आता पाणी झालं असं म्हणायला राहिला का? नाही. म्हणून काय होतं, जसा मिठाचा खडा त्या पाण्यामध्ये पडला म्हणजे जाणणारा वेगळा राहत नाही, एकरूप होऊन जातो. कारण आता मी मीठ होतो, मी आता पाणी झालो असं म्हणणार राहिला का? नाही. तो स्वतःला विसरून गेला आता मी कोणी. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर सोनं आहे. सोन्यापासून अलंकार तयार झालाय आणि ते अलंकार जर म्हणलं तर हे नेमकं सोनं काय म्हणून सोन्याचा शोध करायला निघाला. कोण? अलंकार निघाला सोन्याचा शोध करायला. ज्या वेळेस त्याला सोन्याचा शोध लागेल त्यावेळेस तो अलंकार म्हणून राहीन का? कारण ती सोनच ना, सोनच अलंकार रूपाने नाटलेलं आहे. तसं आपणच असणारा जे परमात्मा, जे ब्रह्म आहे, जो आत्मा आहे, परमात्मा आहे, नारायण स्वरूप आहे, कोणी? आपणच येतं. पण त्याला आपण वेगळा होऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि वेगळा होऊन जाण्याचा प्रयत्न करतामुळे आपल्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्यामध्ये भेद राहतो. पण ज्या वेळेस त्याची आपल्याला जाणीव होती, काय होते? आपल्याला त्याची ओळख होती, त्याचा आपल्याला अनुभव येतो, आपल्याला त्याची जाणीव होती, त्यावेळेस आता वेगळा राहतो का तो? कारण तो स्वरूपाची एकरूप झाला. आता वेगळा म्हणणार कोणी राहिलेला नाही. मग आता तू असा आहे, मग हे जर सांगायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला परत थोडंसं खाली यावं लागेल. म्हणजे काय? परत तिला द्वैतामध्ये यावं लागेल. आधी अज्ञान होता आणि त्याचं ज्ञान करून घेतलं, पण आता ज्ञान जवळ ठेवून बुद्धीमध्ये त्याचं ज्ञान ठेवून परत तिला वेगळं होऊन यावं लागेल आणि मग त्याचं वर्णन करावं लागेल. जसं म्हणले सोन्याची अंगठी विहिरीमध्ये पडली
आणि ती विहीर काढा म्हणजे विहिरीमधून काढण्यासाठी एक जणांनी उडी मारली विहिरीत. मग त्याला जी उडी मारली अशी तो तळाला गेला, तळाला त्याला अंगठी सापडली आणि अंगठी घेतली त्यांनी. आता अंगठी घेतली, आता अंगठी त्याला सापडली, त्याचा आनंद त्याला झाला म्हणून तो सांगायला गेला. लगेच त्याला सांगता येईल का? मग त्याला काय करावं लागेल? ती सांगण्यासाठी त्याला पाण्याच्या बाहेर यावं लागेल परत आणि मग सांगावं लागेल. तसं तो हा साधक काय करतो, ते परमात्म्याशी एकरूप होऊन जातो आणि त्या ठिकाणी सांगणारा जाणणारा वेगळा कोणी राहत नाही. ती एकरूपच होऊन गेला. आता तिथं ज्ञान शिल्लक राहत नाही, जाणणारा शिल्लक राहत नाही, आज्ञा काही शिल्लक राहत नाही तिथं. त्याच्याशी एकरूप होऊन गेला म्हणून परत त्याला परत द्यावं लागतं माघारी. का नाही? म्हणून तुकाराम महाराज सांगतात ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाऊ मी बघतो तू देवायचं करी. का म्हणले? आता व्यवहार करायचा, त्याचा आनंद लुटायचा. आता मग त्याच्याशी एकरूप होऊन आनंद लुटता येईल का आपल्याला? नाही. मग त्याच्यापासून आपल्याला वेगळं व्हावं लागेल आणि मग त्याचा आनंद लुटावा लागेल. आणि म्हणून ती वेगळं होते. वेगळं म्हणजे काय? स्वरूपाने एकच असतात. फक्त काय करायचं, त्यामध्ये कल्पित भेद तयार करायचा आणि कल्पित भेद तयार करून ते थोडं वेगळं व्हायचं. आणि मग काय, हा झाला सेवक आणि तो झाला मालक, तो झाला ईश्वर आणि हे झाला भक्त. आणि मग त्याची भक्ती करायची. मग त्यांनी त्याला हाका मारायच्या आणि त्यांनी तिकडून त्यांनी ओव द्यायची. आणि मग असा आनंद लुटायचा त्यांनी, भक्तांनी आणि ईश्वरांनी मिळून दोघं एकच येतं. त्याचाच आनंद त्यांनीच लुटायचा अशा पद्धतीने. चला ओवीपेक्षा आपण लांब गेलो पुढे. जाणीव आणि नेणीव हे सांगून सर्व भाव, जे उपजे सद्भाव ते ब्रह्म स्वयमेव पाविजे. म्हणून जाणीव आणि नेणीव हे भाव सोडून जो आहे सद्भाव ब्रह्मसत्य आहे असा जे भाव ज्याच्या ठिकाणी तयार होतो, ज्याच्या बुद्धीला समजतं, असा बुद्धीचा ज्याचा निश्चय होतो, तेव्हा असते ते स्वयमेव ब्रह्मच असते. बघा म्हणले काय आता म्हणले त्याला जाणणं नाही नेणणं नाही. म्हणले का? जाणीव नेणीव भगवंता नाही, हरी उच्चाराने पाहे मोक्ष सदा. म्हणजे काय? हरीचा उच्चार केला म्हणजे जाणीवर शिल्लक न राहिली, नेणीवर शिल्लक न राहिली का? कारण ते स्वरूपच होऊन गेलं ना ते आता. म्हणून शिल्लक खाली राहिले काय नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. काही शिल्लक राहत नाही म्हणले. आणि जे शिल्लक राहत नाही ना, काहीच नसतं ना, त्याला म्हणायचं ब्रह्म. ती ब्रह्म आहे. ते काय? ब्रह्म आहे. स्वयमेव परम ब्रह्म आहे. म्हणून नैतम्य विशांती वागुत, चक्षुर आत्मा प्राणेंद्रियानी च यथा नल मर्चेशींतु स्वाहा. श्लोक क्रमांक 36. मन ह्या परमात्म्याला ग्रहण करत नाही, वाचा डोळे आत्मा प्राण इंद्रियांनाही तो आकलन होत नाही. अग्नीचे निखारे अग्नीला प्रकाशित करीत नसतात किंवा जाळीत नसतात, त्याप्रमाणे शब्दही आत्म्याविषयी प्रमाण होऊन प्रकाशित करत नाहीत. तर लक्षणाने त्याचे प्रतिपादन करतो. म्हणजेच आत्मा जसा असा आहे असे शब्द म्हणू शकत नाही. पण तो कसा नाही तेच फक्त सांगू शकतो. विवरण शब्दानी अमुक ब्रह्म नाही असे म्हणताना ब्रह्म हा शब्दच निषेधाला आधारभूत होऊन स्वतःचे प्रकटीकरण करतो. अर्थात नेती किंवा विकारी, अद्वितीय इत्यादी शब्दांनी नकारात्मक वर्णन होते, पण त्या वर्णनाचे अधिष्ठान आत्मा ब्रह्म हेच असते. हा झाला श्लोकाचा थोडक्यात अर्थ. वैकुंठ कैलास शिराब्दी, मन कल्पे कल्पान विधी, परी आत्मा कल्पवाया त्रिशुद्धी, मन बुद्ध्यादी सरेना. म्हणजे हे एक वेळ वैकुंठ कैलास क्षीरसागर वगैरे सर्वांची कल्पना करतं. काय करण मन? वैकुंठ कसं असं त्याची कल्पना करण. क्षीरसागरामध्ये भगवंत झोपलेला आहे शेषावरती, त्याची कल्पना करण मन. कैलासामध्ये भगवंत आहे त्याची कल्पना करण मन. का नाही? पण आत्म्याची कल्पना मन करू शकत नाही. का कल्पना करू शकत नाही? अर्थात त्रिभुवनाची कल्पना करणारे मन आत्मस्वरूपात प्रवेश करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण ही आत्मस्वरूपाची जी कल्पना आहे ही निर्गुण बीज आहे बघा. आणि मन ज्याची कल्पना करू शकतं, कशाची कल्पना करू शकतं? मायेच्या आतमध्ये जेवढं काय आहे त्याची सगळी कल्पना करू शकतं मन. पण आणि आत्मस्वरूप कसं मायेच्या पलीकडे ती मायारहित आहे. ते कसं आहे? ते मायारहित आहे. ते त्यामुळे त्याची कल्पना करू शकत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर पाण्यातला मासा आहे. पाण्यातल्या माशाला जर विचारलं की समुद्र केवढा आहे सांग बाबा, समुद्राचं स्वरूप किती आहे, किती मोठं आहे समुद्र, तर माशाला सांगते का पाण्यातल्या? नाही सांगता येणार. किती कल्पना करू शकतं त्याचं मन? पण त्याला मग त्याचं निश्चित स्वरूप सांगते का समुद्राचं? नाही सांगता. पण त्याला सांगायचं असेल त्याला काय करावं लागेल? त्याला समुद्रापेक्षा मोठं होऊन त्याला पाहावं लागेल समुद्राला, तेव्हा त्याला त्या समुद्रात त्याला काय करता येईल? त्याला सांगता येईल की समुद्र केवढा आहे. अगदी तसंच जर त्या मनाला त्या परमात्म्याला त्या आत्मस्वरूपाला जर जाणायचं असेल, त्याचं स्वरूप जर त्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याला आत्मस्वरूपापेक्षा मोठं व्हावं लागेल, तेव्हा ते जाणता येईल. आणि आत्मस्वरूपाशी ते मोठं व्हायला त्याच्याशी त्याला ते पाहायला गेला ना की त्याच्याशी ते एकरूप होऊन जातं आणि मग त्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणीव राहतच नाही, तो शिल्लक राहत नाही. मग आता सांगणारा कोण राहिला सांगा बरं? म्हणून काय सांगितलंय की त्या ठिकाणी मन प्रवेश करू शकत नाही.
तिथं जाऊ शकत नाही मन. का? तिचं त्यात म्हणजे प्रवेश करायला गेलं ना ते उन्मन होऊन जातं. मनच राहत नाही. आता काय होतं, मन उन्मन होऊन जातं, मनच राहत नाही. म्हणजे ते बुद्धीलाही अगम्य आहे, ते बुद्धीलाही समजत नाही. बुद्धीचं काम काय? बुद्धीचं मायामधलीच आहे ना, माया तीच नाही ती. परमात्मा माये तिथे म्हणजे मायाच्या पलीकडे, आणि ही मायेमधली जे काय मायेमध्ये आहे त्याची त्याला ती कल्पना करू शकतं का? नाही करू शकत. म्हणून ते बुद्धीलाही समजत नाही. सोये कल्पी त्रिभुवन ते स्वरूपी रिगोन शके मन, बुद्धी निश्चयात्मक पूर्ण तिसरी अगम्य वस्तू. जे मन बुद्धी अगोचर ते वाचेशी अति दुस्तर, वस्तू नव्हे शब्द गोचर परात परब्रह्म. आता जे ब्रह्म मन बुद्धी यांना कळत नाही ते वाचेला कसं कळलं सांगा बरे? बरोबर आहे का नाही? वाचने सांगता येईल का ते तुम्हाला? जर वाचायला काय सांगता येतं? जे मनाला समजतं, जे बुद्धीला समजतं ते वाचने सांगू शकतं, म्हणजे शब्दामध्ये त्याचं रूपांतर करू शकते बुद्धी. पण जर मनालाही समजत नाही, बुद्धीलाही समजत नाही, मग वाच्य कशाला सांगेल? ते सांगू शकत नाही का? सांगता येईल त्याला? नाही सांगता येत. मग मोठे बांधता आकाशात चारी पालव पडती रीते, ते शब्द बोलावे वस्तू तो शब्द शब्दार्थे निर्धम. आकाशाची मोठ बांधू लागले असता काय केले म्हणले? आकाशाची मोठ तयार करायची. चारही पद रिकामीच राहतात. जमक मोठ बांधायला आकाशाची. हा, त्याप्रमाणे शब्द आत्म्याबद्दल काही बोलू लागले तर ते अर्थहीन होईल. शब्दामध्ये जर आत्म्याचं स्वरूप सांगायला गेलं, वर्णन करायला गेलं, आत्मा असा आहे, आत्मा तसं आहे, शब्द नाही बरं का, त्याचं वर्णन करता येईल का? नाही होणार. एखाद्या समज नवीन लग्न झालेली ताई आहे आणि ती गेली सासरला, आणि सासरावरून माहेराला आली. बऱ्याच दिवसातून माहेर आली, काय लवकर तिला पाठवलंच नाही, आणि बऱ्याच वर्षानंतर पाठवलं तिला. आली, आईची आणि काय मालिकेची भेट झाली. मग आता तिला झाला आनंद आहे. तुला शब्द सांग मला, सांगता येतो का तिला? नाही, शब्द तिला झाला आनंद. तुला किती आनंद झाला आईला जर पाहिलं तिने, आणि आईने तिला जर पाहिलं तर किती आनंद झाला, हे शब्दामध्ये वर्णन करता येतं का? नाही. काय सांगता येतं? काय होतं? का सांगता येत नाही? वाचा कुंठित होऊन जाते बघा. शब्द निघत नाही अजिबात वाचेमधून. काय निघत नाही? कंठ्यामधून शब्द निघत नाही, फुटत नाही शब्द तिला. का? कारण वर्णन करू शकत नाही त्या आनंदासाठी. सद्गतीच होऊन जातो कंठ, का नाही? तसं म्हणून वाच्य बोलू शकत नाही. जर वाच्य बोलत असेल तर मग अर्थ घे. मग त्याला जे प्रमाणे ज्या प्रमाणामध्ये ते बसायला पाहिजे ना, ते प्रमाण ते देऊ शकत नाही वाचा शब्द त्याला. असं असणार ते परमात्मा, ते ब्रह्म, ते ईश्वर, ते ब्रह्म, ते नारायण, ते परमात्मा, आत्मा, असं स्वरूप आहे त्याचं. मग प्राणाचे निज डाळे जे का क्रिया शक्ती चळे, ती क्रियेशी वस्तू नातळे मा इंद्रिया कळे कैसेनी. प्राणामुळे शरीराचे सर्व कार्य होते. प्राण शरीरात जातो येतो का? त्याच्यामुळे काय होतं? सगळं शरीराचं कार्य चालतं. म्हणजेच प्राण हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. मग प्राण काय झाले? इंद्रियापेक्षा श्रेष्ठ झाले. कारण प्राण जर असेल तर इंद्रिय चालू शकत नाही. त्याप्रमाणे त्या प्राणाने जर ब्रह्म कळत नाही तर मग इंद्रियाने कसे कळणार? बघा, जर त्या प्राणाला ब्रह्म कळत नाही, कळतं की त्या प्राणाला ब्रह्म? ते प्राणाला जर कळत नाही तर मग इंद्रियाला समजन का? कारण इंद्रिय त्याच्या सत्तेमुळे चालतात, कोणाच्या? प्राणाच्या सत्तेमुळे. प्राणालाही समजत नाही, मग इंद्रियाला समजण्याचं कारणच येत नाही समजण्याचं. म्हणून जेवी थिल्लर आणतोता बिंबोनी ओला नव्हे सविता, तेवे मन बुद्धी इंद्रिया परता जाणतत्वता परमात्मा. दृष्टांत द्यायचं दादा थोडक्यात तर, डबक्या जर सूर्याचे प्रतिबिंब पडले, पण त्या पाण्याने सूर्य कधी भिजतो का? नाही भिजत. डबकं एखादं पाण्याचं, त्याचं सूर्याचं प्रतिबिंब पडलं, मग असं म्हणलं का रे बघा ना सूर्य भिजला, किती त्याला किती थंडी वाजत असेल, असं होतं का? जसं ते होत नाही त्याप्रमाणे त्या पाण्याने सूर्य भिजत नाही. अगदी त्याचप्रमाणे परमात्माही जरी मन बुद्धी इंद्रिय यांच्याद्वारा कार्यरत आहेच असं जरी आपल्याला वाटत असलं तरी त्याला आकलन करता येत नाही. म्हणून आपण मग अशी उदाहरण पाहिलं, समुद्रामध्येच राहणारा मासा आहे, पण समुद्राचं स्वरूप त्याला सांगता येणार नाही. किती समुद्र सांग त्याला म्हणलं आपण, किती किलोमीटर, किती रुंदी, लांबी रुंदी त्याची सांगता येईल त्याला? नाही सांगता येणार. तसं त्याच्याच मुळे सगळं सत्य, त्याच्या सत्तेने सगळं चालतंय, पण त्याचं वर्णन त्याला करता येत. अजून एक उदाहरण देऊ आपण. आईच्या गर्भामध्ये जे बाळ असतं, त्या बाळाला विचारलं तुझ्या आईचं स्वरूप कसं आहे सांग, तुझी आई कशी आहे सांग, सांगते का गर्भातल्या बाळाला? मग त्याला काय करावं लागेल? आईच्या गर्भातून बाहेर यावं लागेल आधी, आणि आईपेक्षा मोठं व्हावं लागेल. म्हणजे काय? तेवढं परिपक्व व्हावं लागेल, आणि मग तिचं आईचं स्वरूप सांगता येईल. बरोबर आहे का नाही? तसं त्या परमात्म्याला, त्या ब्रह्माला, त्या आत्मस्वरूपाला जर पाहायचं असेल तर त्याच्याशी काय करतोय? त्याच्यापेक्षा आपल्याला मोठं व्हावं लागेल, मग पाहावं लागेल. आणि त्याच्याशी मोठे म्हणजे त्याला जाण्याला जर गेलं, त्याला जर पाहायला गेलं तर पाहणारा शिल्लक राहत नाही, तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो, म्हणून सांगणारा राहत नाही, म्हणून त्याचं शब्दामध्ये वर्णन होत नाही.
जो मनाचे आधी मन, जो बुद्धीचे बुद्धी सज्ञान, जो नयनाचे आधी नयन, जो श्रवणाचे श्रवण सावधानत्वे, तो आत्मा मनाचेही मन आहे, बुद्धीचेही कारण आहे, डोळ्यांची पाहण्याची शक्ती आहे, कानाचेही मूळ कारण आहे. सगळ्यांचं मूळ कारण कोण आहे? तो आत्माच आहे. म्हणून जो घ्राणाचे निजघ्राण, जो रचनेची रचना आपण, जो तोचेची निजत्वच्या पूर्ण, जीवाचा तो जाण जीव सोये, तो नाकाचेही मूळ आहे, रचनेचीही ती रचना आहे, त्वचेचेही मूळ त्वचा आहे, जीवाचाही तो जीव आहे, इंद्रियांनाही प्रकाशित करणारा असा परमात्मा आहे. कर्म घडतात त्यांच्या तो करता नाही, असा तो कोणत्याही इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. कोणत्याच इंद्रियाचा तो आत्मा म्हणजे विषय होऊ शकत नाही, होतच नाही. जे बुद्धीचे जे वळंगे, ते मन मनपण केवी रिघे, मा श्रवण नयन घ्राण योगे, विषय संयोग केवी भेटे. अहो जेथे बुद्धीच पोहोचत नाही तिथे मन कशी पोहोचणार? किंवा कान डोळे इत्यादी इंद्रियांचाही तो कसा विषय होऊ शकतो का विषय त्याचा? नाही होऊ शकत. म्हणून जे ते प्राणशक्ती न चले पुढे, ते वाचा सोय लाजिले मुरुडे, त्या कर्मेंद्रियाशी कोणीकडे, पावाडू पुढे जोडेले. जे ते प्राणशक्ती कुंठित होते आणि वाचा लाजून परत फिरते, तिथे इतर हात पाय अगदी कर्मेंद्रियांची काय कथा असणारी सांगा बरं तुम्ही? कशी सांगतील त्या परमात्म्याला? जाणू शकत नाही. अहो ही जड आहे, जड. आणि ही जड असताना काय जाणणार येत? जसे आपण काल उदाहरण बघितलं, तशी लहान मुलांची खेळण्याची गाडी असते आणि ती गाडी त्याच्यामध्ये शेल टाकलं तर ती पळती. मग त्या गाडीने जर विचार केला तर ती शेल मध्ये कुठली पॉवर आहे की त्याच्यामुळे आम्ही चालतोय, हे काय चाके फिरतात. म्हणून त्यांनी विचार केला त्या गाडीने शोध करायला गेला, तिला मिळ लागेल का त्या गाडीला? कारण ती मुळे जड आहे, पण तिला कशामुळे आलं? ती बॅटरीची पॉवरमुळे ती हलायला लागली. तसं हे सगळं देह हा काही जड आहे सगळा, पण त्या परमात्म्याचे आत्मस्वरूपाने काय राहिला? तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहिलाय, त्याची पॉवर आहे, त्याच्यामुळे सगळं चाललेलं आहे. अग्नीपासून आह्या अनेक, क्षणा क्षणा निगती चांग, परी आह्या माझी अग्नीचे अंग, सर्वता सांग प्रकटेना. अहो अग्नीपासून दशेनुशेने अनेक ठिणग्या उडतात. जाळ चाललं म्हणजे अनेक ठिणगे उडतात, पण त्या जर ठिणग्यामध्ये संपूर्ण अग्नी नव्हे, होऊ शकतो का तो अग्नी? ठिणगी म्हणजे त्यातली ठिणगी म्हणजे पूर्ण अग्नी झाला का? तसं सूर्यापासून असंख्य किरण बाहेर पडतात, पण किरणात संपूर्ण सूर्यप्रकाश होत नाही. अनंत सूर्यकिरण येतं, सहस्र किरण येतं सूर्याची. मग ते एक किरण म्हणजे काय सूर्य झाला का पूर्ण? नाही होत. तसं समुद्रावर अनेक लाट्या येतात, पण त्या लाट्या समुद्राचे पूर्ण स्वरूप कधी प्रकट होत नाही. अगदी त्याप्रमाणे या ब्रह्मापासून परमात्म्यापासून अनेक इंद्रिय उत्पन्न होतात, त्यांनी ब्रह्माला जाणता येत नाही. त्याच परमात्म्यापासून अनेक भूते तयार होतात. हे सगळे का नाही? सगळं दिसतंय, सगळं कोणापासून? त्याच्यापासून तयार झालंय. पण असं नाही की मग त्याच्यामुळे त्याला जाणता येतं. का सूर्यापासून सूर्यकांत, प्रकाशती असंख्यात, परी सूर्यकांता अंत कदा भास्वत प्रकटेना. जीवी सिंधूपासून तरंग, प्रकाशती अति अनेक, परी तरंगे सिद्धूंचे अंग, सर्वथा सांग प्रकटेना. देवी ब्रह्मापासून करणे, प्रकाशती अनेकपणे, परी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे, हे जीवे प्राण घडेना. जरी केळापासून केळी निपजे, का साखरेपासून ऊस उपळजे, तरी इंद्रिया ब्रह्म जाणीजे, हे नये निजोजे ब्रह्मादिका. अहो म्हणजे जर केळ्यापासून केळीचे झाड उत्पन्न होईल किंवा साखरेपासून जर ऊस उत्पन्न होईल, तर इंद्रिय ब्रह्माला जाणू शकतील. म्हणलं काय केळ आहे, म्हणजे केळ आपण खातो ना, ते केळ लावलं म्हणले त्याला केळीचं झाड उगवलं. किंवा साखर आपण घरात आणली आणि साखरेला पाणी घातलं म्हणजे त्याच्यापासून ऊस उगवला. होऊ शकतं का हे? जर असं झालं तर मला इंद्रियांची काय होईल? त्या ब्रह्मस्वरूपाला जाणता येईल, अन्यथा जाणू शकत नाही. मग हे होऊ शकत नाही. तसं इंद्रियांनी ते ब्रह्म जाणू शकत नाही, हे शक्य नाही. हे शक्यच होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मदेवाला हे करणे शक्य नाही. ब्रह्मदेवाला हे काय? हे करणे शक्य नाही. ब्रह्मदेव स्वतः करू शकत नाही, काय इंद्रियाने ओळखू शकत नाही. म्हणून आशंका, याच्यावर आशंका अशी येते, इंद्रिय नव्हे ब्रह्मज्ञान, ते जीवाचे भवबंधन, कदा काळी न तुटे जाण जन्म मरणावर. ह्याच्यावर अशी शंका येते की बाबा मग जर इंद्रियाला ब्रह्मज्ञान होत नाही, इंद्रियाने ब्रह्म कळत नाही, परमात्मा समजत नाही, मग तर जीवाचे बहुबंधन जाणार कसं काय?
त्याचं जन्म मरण कसं काय टाळणार? असं टळणारच नाही ना मग ती, जर इंद्रियाला कळत नाही म्हणलं तर. अशी त्याच्यावरती शंका येते. शब्द देवा परोक्षती ऐशी श्रुती शास्त्र उपपत्ती तेही मिथ्या वाटे वंदती ऐशी तुनिशिती मानशी राया. म्हणून शब्दापासून ब्रह्माचा साक्षात्कार होतो अशी श्रुतींची व शास्त्रांची प्रतिज्ञा आहे, पण तेही ह्यावरून खोटी ठरते अशी आशंका तुला येईल. म्हणजे शास्त्रांनी सांगितलं का नाही, शब्दापासून ते ब्रह्म का नाही, आपण आहोत जगत जे ब्रह्म आहे. हे सगळं साक्षात्कार कोणामुळे होतो? शब्दापासून होतो. मग ती श्रुतीची शास्त्रांनी जे प्रतिज्ञा करून सांगितलंय ह्यावरून असं होईल की ते खोट्याचे म्हणून. तेही अर्थीचे निरूपण एक राया सावधान शब्द निमोनी आपण ते ब्रह्मज्ञान जीवाशी. म्हणून तिचेही मी निरसन करतो. बघा, अशी शंका जर तुला बघत असेल तर ते शंकेचं तुला निरसन करून सांगतो. शंका जनक राजाला आली नाही, ही शंका पिपलायन मुनींनी तयार केली की तुला असं वाटेल, आणि त्याचं निरसन पण कोण करते? तेच करतात. मग नीट ऐक म्हणले, ध्यान देऊन ऐक म्हणले, सांगतो म्हणले तुला. शब्द उत्पन्न झाला की मनुष्याला ते शब्दाने मी जाणले आता कळले अशी विद्यावृत्ती उत्पन्न होते. हे कार्य झाले की शब्द लय जातो आणि व जीवाला ब्रह्मज्ञान होते. काय होतं म्हणले? ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे, हे शब्द आला की शब्द निघून गेला आता, आणि शिल्लक काय राहिलं? फक्त ब्रह्म राहिलं. शब्दाचं काम शब्द काम करून गेलं, पण त्याचा जे साक्षात्कार आहे, साक्षात्कार मात्रच राहिला का नाही? हा, तसं म्हणले मग असं समजतं म्हणजे ते. जीव सोडव वाया होडा शब्दे सवेग उचललेला विडा त्याने घेतवा तत्वाचा झाडा आपणही पुढा निमाला. हे कसे तुला मी सांगतो. शब्दाने जीवाला मुक्त करण्याची प्रतिज्ञा जर केली तर ते एकेका तत्वाचे परीक्षण करू लागला तेव्हा आपल्याला जे जे पदार्थ कळतात ते म्हणजे आत्मा नव्हे असं त्याला उमजते व तो थकून जातो का नाही. हे मी नाही, ते मी नाही का नाही. ध्येय म्हणजे मी नाही, जय हरी. ध्येय म्हणजे मी नाही का नाही. इंद्रिय म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही का नाही. म्हणजे जे जे एक एक त्याने काय केलं, बात करीत चाललं, हे मी नाही, ते मी नाही का. शंकराचार्यांनी पण सांगितलं बघा, बुद्धी ना हम, देह ना हम का नाही. म्हणजे असं एक एक ती बात करत गेलं. असं एक एक बात करत गेल्यानंतर शेवटी ते थकून जातं. आणि हे नाही, ते नाही, ते नाही, नेमकं मी आहे काय का नाही, असं ते थकून जातं. ते थकून जातं. मग शब्दाशी श्रुती नेते येणे शब्दे अतद्वृत्ती निषेध बोधे परिसाक्षी आता वेणू अनुवादे निज वस्तू शब्देने बोलवे. मग वेद काय करतात? पंचमहाभूतांचा निषेध करतात. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी हे जे दृश्य आहेत, भूते हे दिसते सगळं आपल्याला, वायू का नाही, हे सगळं आकाश, अमूर्त भूते ही सगळं अनात्मा आहे अशी ती काय करतं? ही अनात्मा आहे म्हणजे दिसतंय सगळं अनात्मा आहे का नाही. अशा प्रकारे आत्म्याचं निषेधाने म्हणजे निषेध हे शंकराचार्यांचं आहे ना, शंकराचार्यांचं का नाही. ना हम देह ना हम बुद्धी का नाही, हे सगळं ना हम अहंकार का नाही, हे सगळं बात करत चालतं, असं बोध करत चालतं. पण वेदांना आत्मवस्तूचा सरळ बोध करता येत नाही, वेदाला सांगता येत नाही. वेदाने पण तेच सांगितलं म्हणून ते नीती म्हणलं नाही सांगतात मला. ते परमात्मा कसा आहे ना, शब्दामध्ये सांगू शकत नाही मला, नाही बोलता येत त्याला. मग शब्दाशी जे वाच्य नव्हे त्याची परब्रह्म जाणावे तेथील जे खुने पावे तो ब्रह्म सुद्धा भावी सोय होय. अर्थात एका अंगाने जर विचार केला शब्दांचा विषय ते होऊ शकत नाही, म्हणून शब्दाचं त्याचं वर्णन करता येत नाही. तेच ब्रह्म होय. ज्याचं वर्णन करता येत नाही ना त्यालाच म्हणायचं ब्रह्म आहे. त्याची खून ज्याला कळते त्यालाच ते स्वतः ब्रह्म होतं.